आपण इथे शिबिराकरता एकत्र झालेलो आहोत हे सगळ्यांना माहिती आहे. आपण वेगळ्या वेगळ्या शिबिरांची नावं ऐकली असतील नाही, पण या शिबिराचं नाव फार निराळं आहे. काही लोकांनी पहिल्यांदाच ऐकलं असेल, पुण्यभूमी भारत ध्यान शिबिर. हे कोणी योगाचे काही प्राणायाम किंवा इतर काही वस्तू होतील, त्यात पुण्यभूमी भारत काय, आणि मग त्यात पुण्यभूमी भारत ध्यान शिबिर असं का? तर या शिबिराची सगळ्यात मोठी थोडक्यात भूमिका सांगतो ना, त्याच्यानंतर आपल्याला पुढच्या इतर कार्यक्रमांना लागायचं आहे. थोडक्यात फक्त एवढं सांगणार, हे जे ध्यान शिबिर आहे त्या ध्यान शिबिराच्या माध्यमातून आम्हाला स्वतःतला भारत ओळखायचा आहे. आणि स्वतःतला भारत ओळखण्याकरता मुख्य जो आपला भारत आहे, जी पुण्यभूमी भारत माता आहे, जी समुद्राच्या उत्तरेकडे आणि हिमालयाच्या दक्षिणेकडे सर्वत्र व्याप्त आहे, अशी जी भारत माता आहे, त्या भारत मातेला समजायचं आहे. त्या भारत मातेची ओळख करून घ्यायची आहे. आणि ती ओळख करून घेतल्यानंतर मी भारत आहे याची जाणीव करून घ्यायची. ध्यानाचा पहिलाच प्रश्न असतो, मी कोण आहे. याची माहिती काढण्याकरता व्यक्ती अंतर्मुख होतो, त्याला ध्यान म्हणतात. पण मी कोण आहे तर त्याची इंट्रोडक्शन आम्ही आधीच देतो, त्याची प्रस्तावना आम्ही आधीच देतो. मी भारत आहे. मी भारत आहे म्हटल्यानंतर माझ्या काय काय जबाबदाऱ्या आहे, जीवनामध्ये मला कसं जगायचं आहे, माझ्या कुठल्या गतिविधीने माझ्या चरित्रावरती, माझ्या समाजावरती आणि मग माझ्या राष्ट्रावरती काय प्रभाव पडणार आहे आणि काय सकारात्मक किंवा नकारात्मक कर्म, याची जाणीव आपल्याला झाली पाहिजे. ती जाणीव करून घेण्याकरता हा ध्यान शिबिर आहे. या 2 दिवसामध्ये वेळ फार थोडा आहे एवढ्या मोठ्या विषयाकरता, हे नक्की आहे. पण या 2 दिवसामध्ये एक चव जरूर आम्ही आपल्याला देणार. एकदा ती चव तोंडाला लागली का मग पुन्हा 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 आपण त्याच्या बाबतीत माहिती गोळा करणार आणि ती माहिती गोळा करून मग स्वतःला परफेक्ट करणार. एकदा काही होणार नाही, खूप वेळा विचार करावा लागतो, है की नाही. पण आपण जे काही विसरलो आहोत, आपल्यापेक्षा मागची पिढी जी काही विसरली आहेत, म्हणून आपण लक्षात घेतलं असेल की या ध्यान शिबिरामध्ये आपल्याबरोबर पॅरेंट्स पण आहेत, सगळेजण आहेत. जसं आपण म्हणतो ना की आपलं भारत कसं आत्ता सगळ्यांनी सांगितलं की आध्यात्मिक क्षेत्रात वाढला पाहिजे, व्यावहारिक क्षेत्रात भारत वाढला पाहिजे, संसारामध्ये श्रेष्ठ विश्वगुरू झाला पाहिजे. आधी विश्वगुरू होता, आता परत झाला पाहिजे. तर तुझा विश्वगुरू कसा होईल, त्याचं डेव्हलपमेंट कुठून करावं लागेल आपल्याला, ते आपल्या मुळापासून. मूळ म्हणजे स्वतःमध्ये परिवर्तन करावं लागेल. भारताच्या प्रत्येक नागरिकामध्ये, प्रत्येक व्यक्तीमध्ये जर परिवर्तन झालं तर आपोआप भारतामध्ये परिवर्तन होईल की नाही. असं होतं. आत्ता जर आपण लोक न्यूज वगैरे वाचत असाल किंवा टी व्हीवरती न्यूज बघत असाल तर आपल्याला माहिती असेल की एक काळ असा होता की आमचा शेजारचा एक देश जो आमच्यातनंच जन्माला आला होता, पाकिस्तान, तिथे लोक म्हणायचे की काश्मीर पाकिस्तान का है. आता परिस्थिती अशी निर्माण झाली की ते म्हणतात काश्मीर भारत का है. ती कशामुळे निर्माण झाली ही परिस्थिती? जेव्हा जेव्हा आपण लोक विचार करतो, आपण आपल्यामध्ये परिवर्तन आणतो, तेव्हा तेव्हा मग सगळं परिवर्तन होतं. मग ते राजनैतिक परिदृश्य सुद्धा बदलतं आणि मग व्यावहारिक सांसारिक परिदृश्य देखील बदलतं. पण त्याची सुरुवात जी असते, त्याचा आरंभ जो असतो तो स्वतःपासून करावा लागतो. म्हणून पुण्यभूमी भारत ध्यान शिबिर. आपण भारताची ओळख करू, भारताला जाणून घेऊ आणि जाणून घेतल्यानंतर मग त्याला आपल्या ध्यानामध्ये ठेवू. कारण आपण भारतालाच विसरून जातो. आपण प्रत्येक ठिकाणी आपलं आपलं करायला लागतो. दुर्दैवाने सध्या ही स्थिती आहे ना, आपण आपलं आपलं करतो. भारताला आपण भारतीय आहोत असं कोणी म्हणतं का? नाही म्हणत. तुम्ही विचारलं तुम्ही कोण आहात, आपण आपल्या जातीचं नाव सांगायला लागतो की आम्ही या जातीचे, आम्ही त्या जातीचे, आम्ही जाती, आहे की नाही. मग आपण भारतीय आहोत हा भाग आपल्या मनामध्ये आला पाहिजे. आणि जेव्हा भारतीयतेचा भाग येईल तेव्हा ही भारतभूमी परत पुण्यभू होऊन जाईल. पुण्यभू म्हणजे पुण्यभूमी.
कारण या भारताला आपण मातृभूमी म्हटलेलं आहे, पुण्यभूमी म्हटलेलं आहे, कर्मभूमी म्हटलेलं आहे, मोक्षभूमी म्हटलेलं आहे. हे सगळं आपण आपल्या राष्ट्राला म्हटलेलं आहे ना. मग ते आपल्यातूनच घडलं पाहिजे, याचा आपण प्रयत्न या 3 दिवसाच्या शिबिरात करू. जास्त बोलत नाही, पण आता आपण याला अनुभूत करू. नुसतं ऐकायचं नाही, प्रॅक्टिकली करायचं. ते आपण करणं आरंभ करू.